काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर एखादा मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही? पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवलं आणि घटनेचा अवमान केल्याचीही मोदींची टीका. मोदी फक्त वक्तव्य करतात, अंमलबजावणी करत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. संविधानामध्ये दलितांसाठी अनेक तरतुदी पण पालन होत नाही. खरगेंचं प्रत्युत्तर. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात, मात्र हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावरती चंद्रकांत पाटील यांचं उत्तर. भाजपला तहानलेल्या मुंबईकरांची चिंता नाही, आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र. कधीच दंड ठोठावला जाणार नाही हे एकमेव आश्वासन टँकर मालकांना हवंय. महापालिकेने तोडगा काढावा, आदित्य ठाकरेंची मागणी. टँकर लॉबीमध्ये अधिक लोक परप्रांतीय ते वेठीस धरण्याचं काम करतायत, तेव्हा महापालिकेने कठोरात कठोर कारवाई करावी, मनसेच्या संदीप देशपांडेंची मागणी. मुंबईसह राज्यातील पाणी प्रश्न चिंताजनक, सुप्रिया सुळेंचं विधान. पाणी नियोजनाची बैठक प्रत्येक जिल्ह्यात घेतली जाते, त्याची माहिती सरकारकडनं घेणार, सुळेंची प्रतिक्रिया. विहिरी, बोरवेल्स, खासगी पाण्याचे टँकर्स मुंबई महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालक संप मागे घेत नसल्यामुळे महापालिकेचा निर्णय. संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. टँकर असोसिएशन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार. मुंबईसाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी, मुंबई टँकर असोसिएशनची मागणी. मंत्री भरत गोगावले उद्या मुंबईत येणार. एकनाथ शिंदेंकडनं गोगावलेंना तातडीने मुंबई गाठण्याचा निरोप. मतदारसंघातील कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे उद्या मुंबई गाठणार. अमित शहा येऊनही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय नाही. जयंत पाटलांचा टोला तर विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतं. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. खळखळ झाली म्हणजे जिवंतपणा आहे, चंद्रकांत पाटलांचं विधान. मला अडकवण्यात आलेल्या मंडळीतील एक जण अकलूजचा. मंत्री जयकुमार गोरेंची विरोधकांवरती तुफान फटकेबाजी. पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आल्यामुळे पवारांना राग असल्याचीही गोरेंची प्रतिक्रिया. अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीमध्ये आमचाही खारीचा वाटा. राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांची फिरकी घेताना खासदार अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली खतखत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का. मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक आजी-माजी सरपंचांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश. आज उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणाऱ्या उबाठाने महापालिकेत सत्ता असताना मराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवली. संदीप देशपांडेंचा हल्लाबोल. उबाठा भैयांची ढ टीम, अशीही टीका. सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी. बॉम्बने सलमानची गाडी उडवून देण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल. मुंबईच्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवरती धमकी. रागाने का बघतो असं म्हणत एकाची निर्घृण हत्या. 4 ते 5 तरुणांच्या टोळक्यांनी हल्ला करत हत्या केली. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमधली घटना. 5ही हल्लेखोरांनी दारू प्यालेली होती आणि पोलिसांकडनं हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. नागपुरामध्ये चारित्र्याच्या संशयातनं डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडनं हत्या. त्यानंतर अज्ञाताने पत्नीची हत्या केल्याचा बनाव. पोलीस तपासामध्ये पती आणि दिरानेच हत्या केल्याचं उघड. गडचिरोलीमध्ये निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या. नवेगाव पेट्रोल पंप परिसरातील घटना. कल्पना उंदीरवाडे असं मृतक सेवा निवृत्त महिला अधिकाऱ्यांचं नाव. हत्येप्रकरणी संशयित नातेवाईकही ताब्यात. नाशिकमध्ये डीजेच्या दंडनाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय. नितीन रणशिंगे असं 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव. डीजेच्या आवाजाने तरुणाच्या नाकातोंडातनं रक्तस्राव झाल्याची प्राथमिक माहिती. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवरती काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीने आत्महत्या केली होती. गृहसंकुलाच्या आवारातील वृक्षावरती महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह. ठाण्यातील 5 पाखाडी परिसरातली घटना. या प्रकरणाची नौपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू. नागपूर एमआयडीसीतल्या कंपनीच्या भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी.
या प्रकरणी कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल. 26 अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाच्या चौकशीचा आज 4था दिवस. राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती, पुरावे दाखवून तहव्वूर राणावरती प्रश्नांची सरबत्ती. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार 17 एप्रिलला रोहित पवारांच्या जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दादांचा दौरा. शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला हजेरी लावणार. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी एमएमसीच्या नोटिशीवरती प्रश्नचिन्ह. आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस, उत्तर देण्यासाठी 4 दिवसांची मुदत. गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल, त्याचप्रमाणे माता मृत्यू अहवाल आवश्यक. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. पुन्हा भिसे प्रकरण होऊ नये यासाठी प्रयत्न, चाकणकरांचं विधान. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सुद्धा इशारा. मुंबईकरांना दिलासा, राखीव पाणी साठ्याला राज्य सरकारची मंजुरी. त्यामुळे मुंबईला पावसाळा सुरू होईपर्यंत नियमित पाणी पुरवठा होणार. रत्नागिरीमध्ये दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहील. नगर परिषदेचा निर्णय. सध्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा, परंतु पुढील धोका लक्षात घेता उपाययोजना. इन्कम टॅक्स भरण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1. देशातील एकूण 9,19,00,000 करदात्यांनी कर भरला आणि एकट्या महाराष्ट्रानं 1,39,00,00,000 कर भरल्याची आकडेवारी समोर. राज्यामध्ये नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30% गृहप्रकल्प पूर्ण. महारेराची माहिती. रखडलेल्या गृहप्रकल्पांना वेळेमध्ये पूर्ण करावं यासाठी महारेराकडनं विशेष पथकाची नियुक्ती. स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम 4 महिन्यानंतर सुरू होईल. त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात. फेब्रुवारी 2029 पर्यंत या मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय. फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक. पादचाऱ्यांना चालताना करावी लागते तारेवरची कसरत. निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी. मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षा जनजागृती रॅली. आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह. मुंबईतील गोदीमध्ये 1994 रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये 66 अग्निशमन कर्मचारी शहीद. जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ अग्निशमन सेवा दिवस. राहता शहराचं ग्रामदैवत राजा वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहात पार. मानाची काठी खांद्यावर घेत रथाची मिरवणूक. बगाड यात्रेचा थरार अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. महाबळेश्वर तालुक्यामध्ये तापोळा ते आह पुलाचं काम प्रगतीपथावर. पुलाच्या मध्यावरती 43 मीटर उंचीवरती व्हीविंग गॅलरीची रचना. केबल स्टेच्या माध्यमातून तयार होणारा हा पूल पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरणार. वाहतूक रेटिंग संस्था स्काय ट्रक्सकडनं जगभरातील टॉप 100 विमानतळांची यादी जाहीर. या यादीमध्ये दिल्ली विमानतळ 32, बंगळुरूचा केम्पेगौडा 48, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 73व्या क्रमांकावरती. गुजरातच्या सीमेवरती 1800 कोटींचं 300 किलो ड्रग्ज जप्त. तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई. एका नावेतनं ड्रग्ज आणले जात असताना समुद्रात ठार. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील आठवडी बाजारामध्ये भीषण आग. घटनेमध्ये 12 ते 15 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कापसाने भरलेला ट्रक आगीच्या विळख्यात. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वाशिमच्या पिंपरी अवगण गावाजवळची घटना. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फरमान. 30 दिवसामध्ये देशाबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास, तर स्वतःहून निघून गेल्यास अमेरिकेत कमावलेले पैसे सोबत नेता येणार. रोहितला कॅप्टन करा. साई मंदिरातून बाहेर पडणाऱ्या नीता अंबानींकडे चाहत्याची मागणी. यावेळी हात जोडत नीता अंबानी म्हणाल्या, बाबा की मर्जी. बंगळुरूकडून राजस्थानचा 9 विकेट्सनी पराभव. कालच्या सामन्यामध्ये कोहलीने T20 क्रिकेटमध्ये झळकावलं 100वे अर्धशतक. मुंबईचा अवघ्या 17 वर्षांचा सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रेचा आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स संघात समावेश. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर, त्यामुळे आयुष म्हात्रेला चेन्नईमध्ये संधी.
मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ. मुंबईकडनं दिल्लीचा घरच्या मैदानावरती 12 धावांनी पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.